एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहनांच्या किमती वाढणार. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षाचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होणार असून येत्या एप्रिल महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनांच्या किमतीत 3 ते 10% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्च्या मालाचे वाढलेले दर, विस्कळीत झालेली सागरी वाहतूक आणि रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे ही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक ठप्प झाल्याने सागरी मालवाहतुकीच्या खर्चात 300 ते 400% वाढ झाली आहे. याचा फटका बसून प्लास्टिक आणि पॉलिमरसारख्या पेट्रोकेमिकल पदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते एअर कंडिशनर एसीच्या किमतीत 3 ते 5%, फ्रीजमध्ये 4 ते 5% तर वॉशिंग मशीनच्या किमतीत सर्वाधिक 8 ते 10% वाढ होऊ शकते. डॉलरच्या तुलनेत रुपया 93.71 पर्यंत घसरल्याने आयात खर्चही प्रचंड वाढला आहे. वाहन उद्योगातही 2 ते 3% दरवाढ अपेक्षित आहे.